गैरहजर भाजपच्या नगरसेवकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। मुंबई मनपातील बीजेपी नगरसेवकांना गेल्या आठवड्यात चांगलाच दणका बसतोय। सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव विरोधकांनी संख्याबळानं फेटाळलाय। प्रस्ताव फेटाळल्यानं भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं वृत्त आहे। अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांना सोमवारपर्यंत खुलासा करावा लागणार आहे। वडाळ्यातल्या एका भूखंड विकासकाला देण्यासंदर्भातला प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी तातडीनं कामकाजात प्रस्ताव म्हणून आणला, पण विरोधकांनी यावेळी पालिका अधिनियमाचा आधार घेत मतदानाची मागणी केली आणि बहुमतानं हा प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, गैरहजर नगरसेवकांची आता चांगलीच हजेरी घेतली जाईल। नक्कीच आपण बघितलं की वडाळ्याची एक जागा होती जी पुनर्वसनासाठी घेण्यात येणार होती आणि यासाठी एक प्रस्ताव जो आहे तो देखील मांडण्यात येणार होता आणि याची सगळी आधी कल्पना जी आहे ती नगरसेवकांना देण्यात आलेली होती। मात्र ज्या दिवशी हा प्रस्ताव घेतला त्या दिवशी नगरसेवकांची संख्याच कमी असल्यामुळे विरोधकांनी हा जो प्रस्ताव होता तो फेटाळलेला पाहायला मिळाला। मतदान ज्यावेळी घेतलं त्यावेळी विरोधकांची मते अधिक पडली आणि तो प्रस्ताव फेटाळला गेला। त्यानंतर एकच गोंधळ उडाला, कारण त्या सत्ताधाऱ्यांची मतं जास्त असताना सुद्धा विरोधक तिथे ते हजर राहिले नाहीत आणि विरोधकांनी त्यांच्यावर एक प्रस्ताव फेटाळण्याची जी आहे ती नामुष्की आणलेली पाहायला मिळाली। या सगळ्यानंतर सभागृह नेते गणेश खनकर जे आहेत त्यांनी देखील एक नोटिसा पाठवलेली पाहायला मिळाली। या नोटिसामध्ये का आला नाही, किती वेळाने आलात, का हजर नव्हता, त्याची कारणं द्या, अशा पद्धतीच्याही या नोटिसा होत्या। याचबरोबर अमित साटम जे आहेत त्यांनी देखील नगरसेवकांबरोबर मीटिंग घेतल्याची माहिती मिळते। या मीटिंगमध्ये देखील अमित साटम यांनी नगरसेवकांना चांगलंच फैलावर घेतलेलं पाहायला मिळालं आणि एकंदरीतच या प्रस्तावासंदर्भात तुम्ही ज्यावेळी सादर केला त्यावेळी तुम्ही हजर का नव्हता याची उत्तरं द्या आणि ही उत्तरं सोमवारपर्यंत देणं अपेक्षित आहे, म्हणजेच उद्यापर्यंत ही उत्तरं त्यांनी देणं अपेक्षित असल्याचं देखील या नोटिसीद्वारे सांगण्यात आलेलं पाहायला मिळतंय। अगदी भाग्यश्री, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।